अति कडक उपोषण सोडल्यानंतर सिद्धार्थाने काय केले? मनाचा पक्का निर्धार करून ते उरुवेलेहून निघाले आणि राजमार्गाने वाटचाल करीत करीत बुद्धगयेस पोहोचले. तेथे एक चांगल्यापैकी पिंपळाचा वृक्ष त्यांना दिसला. त्या पिंपळाच्या वृक्षाखाली पूर्वेकडे तोंड करून मांडी घालून ते बसले. चितमलाचा शय करावयास ऋषीमुनी बहुधा पूर्व दिशाच निवडीत असत. ध्यान करावयास बसण्यापूर्वी बोधिसत्व सिद्धार्थाने इतकी भोजन सामग्री एकत्र केली की जी त्यांना 40 दिवसापर्यंत पुरेल. सुजातेकडून खीर ग्रहण केल्यावर त्याच रात्री बोधिसत्व सिद्धार्थास 5 स्वप्ने पडलीत. त्यांचा त्यांनी असा अर्थ काढला की प्रयत्नांनी त्यांना सम्यक संबोधी अवश्य प्राप्त होईल. त्यांनी निश्चय केला की शरीरातील सर्व रक्त आणि मांस सुकून गेले तरी सुद्धा सम्यक संबोधी प्राप्त होईपर्यंत ते त्या जागेस सोडणार नाहीत. ते दृढ आसन लावून बसलेले असताना वाईट चेतना आणि वाईट विचार एकामागून एक त्यांच्या मनावर आक्रमण करू लागले. यालाच मारपुत्राचे आक्रमण म्हणतात. बोधिसत्व सिद्धार्थास भीती वाटू लागली की त्या वाईट विचाराचे जर त्यांनी नियंत्रण केले नाही तर त्यांची साधना विफल होऊ शकते. त्यांना माहीत होते की मारयुद्धामध्ये पुष्कळसे ऋषीमुनी पराजित झाले होते. तेव्हा त्यांनी आपले संपूर्ण साहस पणाला लावून मनाचा निर्धार केला की माझ्यामध्ये श्रद्धा आहे, प्रज्ञाबळ आहे, दृढ संकल्प आणि कर्तव्य आहे. तेव्हा मी माराच्या आक्रमणास भिणार नाही.